मित्रांनो नमस्कार. तुम्ही पाहताय आकार डिझी9 आणि मी आहे प्रभाकर सूर्यवंशी. काल परवापासून आपण गंमत पाहतोय महाराष्ट्राच्या राजकारणातली. राष्ट्रवादी पक्षातून जे लोक फुटून बाहेर गेलेत असं आपण म्हणतो, म्हणजे स्वतःसोबत अख्खा राष्ट्रवादी पक्षच घेऊन गेलेत आणि भारतीय जनता पक्ष शिवसेना युतीच्या सरकारात सामील झालेत. त्यातले काही लोक जे कधी शरद पवारांच्या ताटाखालची मांजरं या कॅटेगरीत मोडली जायची, म्हणजे त्यांना तेच म्हणायचे लोक की हा शरद पवारांचा पिठ्ठू आहे. आता अगदी थेटच बनायचं तर दिलीप वळसे पाटील हे कोण होते? दिलीप वळसे पाटलांना आजवर ज्या काही महत्त्वाच्या पदांवरती काम करायची संधी मिळाली ते सगळं शरद पवारांच्या कृपेमुळे मिळालेलं आहे. दिलीप वळसे पाटलांनी आपली राजकीय कारकीर्द सुरू केली तीच मुळे शरद पवारांचा स्वीय सहाय्यक या रोलमध्ये, या भूमिकेत. आता हा पवारांचा एकेकाळचा PA पुढे आमदार झाला, मंत्री झाला, विधानसभेचा अध्यक्ष झाला, संसदीय कार्यमंत्री वगैरे अशी महत्त्वाची पदं दिलीप वळसे पाटलांनी भूषवलेली आहेत. दिलीप वळसे पाटील आणि शरद पवार यांच्यातलं जे काही द्वैत आहे ना, ते कुणाला सांगून न कळण्यासारखं आहे. या माणसाचे या व्यक्तीवर जितके उपकार आहेत आणि ह्या माणसाने जितकी स्वामिनिष्ठा दाखवलेली आहे शरद पवारांप्रती, त्याला तोड नाही. मग असं अचानक काय झालं? एका रात्रीत असं अचानक काय झालं की दिलीप वळसे पाटील उठले, शरद पवारांवर टीका करायला लागले. आम्ही जर बोललो तर तुमची किंमत कळेल, तुमची जागा दिसेल, इथपर्यंत बोलायचं. मित्रांनो, हे सगळं बघायला थोडंसं चमत्कारिक वाटतंय, पण त्यामागे काही कारणं दडलेली आहेत. मी माझ्या मागच्या व्हिडिओत उल्लेख केला होता की ही जी काय राष्ट्रवादीची पिलावळ घेतली आहे ना भाजपाने, त्याला चांगलं नाव आहे. ते ग म भ न झ, ते अशी वती गाढवं असतात ना, त्याला आम्ही उडती गाढवं म्हणतो सभ्य भाषेत. तो शब्द वापरायचा नाही आहे मला, कसली असतात गाढवं ती. ही उडती गाढवं यांनी यांच्या उरावर घेतली आहेत ना बिनकामाची. अहो, त्या 2024च्या लोकसभा निवडणुकांची गणितं आणि विधानसभेची गणितं ही काय म्हणून कोणी म्हणून मांडलेत माहीत नाही मला. एक सामान्य त्रयस्थ माणूस किंवा सामान्य एक महाराष्ट्रीयन म्हणून मला जे काही दिसतंय त्यावरून मला असं वाटतंय की अजून बराच अवकाश आहे. 8-9 महिने हाताशी आहेत आपल्या, आणि त्यात काय होईल, वेळ कशी बदलेल, परिस्थिती कशी बदलेल, होत्याचं नव्हतं कसं होईल, हे सगळं सत्ताधाऱ्यांच्या हातात असतं. आज तुमच्या हातात महाराष्ट्र नावाच्या एका मोठ्या राज्याची सत्ता आहे. तुम्ही ती चांगल्या प्रकारे राबवलीत तर तुम्हाला पुढच्या 8-9 महिन्यात खूप चांगलं काम करून दाखवता येईल. कुठे जर अँटी इन्कम्बन्सी असेल किंवा इतर काही गोष्टींमुळे जर भारतीय जनता पक्षाच्या काही जागा कमी होत्यात असं दिसत असेल तर त्या मेकअप करू शकतो. इथपर्यंत खेळण्या इतकी स्पेस आहे तुमच्याकडे. तसं असताना हा जो काही आत्मघातकी निर्णय घेतला आहे या राष्ट्रवादीच्या उडत्या गाढवांना उरावर घेण्याचा, त्याचा हा सगळा परिपाक आहे. हे दिलीप वळसे पाटील म्हणा, अजित पवार म्हणा, धनंजय मुंडे म्हणा, ही छगन भुजबळ म्हणा, ही एक वेगळी कॅटेगरी. आणि ही या कॅटेगरीतली जी काही मंडळी आहेत ना, ज्या पद्धतीनं एक दुधारी आणि दुहेरी अशा टीकासत्रांचा त्यांनी जो मारा लावला आहे. एका बाजूला ते शरद पवारांवर टीका करतायत. शरद पवारांवर अशी टीका झाल्यानं शरद पवार शरपंजरी पडलेला भीष्माचार्याच्या रूपात महाराष्ट्राच्या जनतेसमोर दिसत आहेत. आणि त्यामुळे शरद पवारांना जी काही सहानुभूतीची एक हे मिळते, एनर्जी मिळते, एक बूस्टर मिळतोय जनसामान्यांमधून, तो हळूहळू वाढत चालला आहे. जितकं तुम्ही शरद पवारांना ठोकाल, जितकं तुम्ही शरद पवारांवर टीका कराल, जितकं तुम्ही शरद पवारांना एकटं पाडण्याचा प्रयत्न कराल, तितके शरद पवार मजबूत होत जाणार. हे आपण आजवर पाहिलेलं आहे. शरद पवारांचा राजकीय इतिहास जर तुम्ही नीट एक धुंडाळून पहा, तुमच्या अगदी मागच्या कारकिर्दीतल्या 50-60 वर्षांचा तुम्ही आढावा घ्या. शरद पवार जेव्हा जेव्हा अडचणीत आले तेव्हा त्यांनी जो काही एक सहानुभूतीचं जे कार्ड खेळलंय ना, ते कार्ड सक्सेस झालंय. त्यांचं ते पावसात भिजणं असो, हातापायाला पट्ट्या बांधणं असो, कधी कधी तर ते सलाईन लावलेली सुईसुद्धा हातात तशीच ठेवून भाषणं करायला येतात. या सगळ्यातून नाही म्हणायला कुठेतरी सामान्य जनतेवर असर होतो, परिणाम होतो. त्याचा परिणाम मतदानात दिसतो. मागच्याच वेळेला 2019ला ज्या पक्षाचा सुपडा साफ होईल असं चित्र होतं, त्या पक्षाने 54 जागा कशाच्या बेसवर जिंकल्या होत्या, कुणामुळे जिंकल्या होत्या?
लोक उगाच नाही त्याला महान योद्धा वगैरे, म्हणजे 80 वर्षाचा योद्धा वगैरे म्हणत होते त्यावेळेस. कारण तेच होतं, शरद पवार पावसात भिजले साताऱ्याच्या त्या सभेत, आणि त्याने जो काही मेसेज जनमानसात गेला त्याचा खूप मोठा परिणाम, खूप मोठा इम्पॅक्ट झाला होता, आणि तो इम्पॅक्ट आपल्याला मतदानात दिसला. मित्रो, शरद पवारांना सहानुभूती मिळावी यासाठी ज्या पद्धतीनं प्रयत्न चाललेत या अजित पवार गटातून, एका बाजूने ते तुटून पडलेत शरद पवारांवरती, वेगवेगळ्या पद्धतीने टीका टिप्पणी होते, शरद पवारांना अक्षरशः त्यांच्यावरती बाणांचा वर्षाव होतोय. आणि जी उपमा त्यांना आपण सुरुवातीला लिहिली की ती शरपंजरी पडलेल्या भीष्माचार्यासारखं, त्यांना शरपंजरी पाडून एक मोठी लाट सहानुभूतीची, आस्थेची, आपुलकीची ही मतदानातून कुठेतरी त्यांच्या बाजूने खेचायची. दुसऱ्या बाजूला आता सत्तेत असताना पुढच्या 8-9 महिने जे काही करायचं ते करून घ्यायचं, आपल्या 20-25 जागा सिक्युअर करायच्या, हे अजितदादांच्या गटाचं काम आहे. दुसरीकडे या शरपंजरी पडलेल्या भीष्माचार्यांनी 25-30 जागा जमा करायच्या. असं करून हे 60-70 जागांचं जर बेगमी यांची झाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची, तर उद्या ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुन्हा एकत्र येणार, काका आणि दादा, काका आणि पुतण्या. हे लिहून घ्या तुम्ही. ही गोष्ट जर भारतीय जनता पक्षाच्या चाणक्यांना कळत नसेल तर त्यांच्यासारखे मूर्ख तेच. राजकारण हे फार शिताफीने, चलाखीने खेळलं जातं, आणि ते खेळण्यामध्ये माहीर असलेले शरद पवार आज तुमच्यासमोर तुमचे शत्रू नंबर 1, विरोधक नंबर 1 म्हणून उभे आहेत. शिल्लक सेना तुमच्या विरोधात आहे काय नाही काय याची तुम्ही गिनती करूच नका. तो एक वेगळा सहानुभूतीचा फॅक्टर आहे, आणि तो कसा कुठे हालेल प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळेला, तो त्यावेळेची गोष्ट आहे. त्याला तोड म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि या शिंदे गट जो तुमच्यासोबत आहे, या 2 अस्त्रांना तुम्ही वापरू शकता. त्यामुळे शिवसेनेची फारशी काळजी न करता तुमच्यासमोर शत्रू क्रमांक 1 जो आहे शरद पवार, आणि शरद पवार ज्या पद्धतीने आपल्या व्यूहरचना करतायत त्या व्यूहरचनांना नीट समजून घेणं भारतीय जनता पक्षाचं कर्तव्य आहे. भारतीय जनता पक्ष आपलं कर्तव्य विसरला असं वाटतंय मला. एका बाजूला छगन भुजबळ, अजितदादा, ही सगळी जी मंडळी आहेत ते त्यांच्या पक्षाचा अजेंडा रेटतायत की ते तुमच्यासोबत आले म्हणून त्यांनी त्यांचा अजेंडा, त्यांची भूमिका सोडलेली नाही, हे जाहीर व्यासपीठावरून सांगतायत. छगन भुजबळ तर काल पुन्हा शारदा सरस्वती जो वाद आहे, किंवा शिवाजी संभाजी ब्राह्मणात नसतात हा जो वाद आहे, त्या वादाच्या अनुषंगाने ते बोलून गेले की मी भलेही सरकारमध्ये असलो तरी मी माझी भूमिका बदललेली नाही. तसंच अजित पवारही म्हणतात, तसंच छगन भुजबळ म्हणतात, तसंच धनंजय मुंडे म्हणतात, दिलीपराव वळसे पाटील म्हणतात. यांनी कुणीच आपली भूमिका बदललेली नाही आहे. हे पूर्वीचेच राष्ट्रवादीतले जे भ्रष्ट होते, बरबटलेले चिखलाने, तेच लोक आहेत. ते तसेच लोक आहेत जे देशद्रोही नवाब मलिकच्या घरी जातात, त्याच्या सुटून आल्या सुटकेच्याबद्दल आनंद व्यक्त करतात, टायगर इज कमिंग बॅक काय काय म्हणतात, आणि पुढ्यात ठेवलेले काजू बदाम किशमिश खातात. नवाब भाई लढो आगे बढो हम तुम्हारे साथ है. आणि हा नवाब भाई कोणत्या गटात असावा म्हणून खलबतं होतात. ह्याला काय म्हणायचं मित्रो? हे बदललेले नाही आहेत, हे सुधारलेले नाही आहेत. भाजपची जी काही पॉवर लॉन्ड्री आहे ना, ती लॉन्ड्री ह्या कोळशांना सफेद करू शकत नाही, साफ करू शकत नाही. हे काळेच राहणार. हे जेवढे उगाळाल तेवढा कोळसाच निघेल. काही अपवाद असतात राजकारणात जे मूलतः चंदन असतात, ज्यांना उगाळल्यानंतर जो वरचा वरख निघून गेला की मग सुगंध यायला लागतो, चंदन दरवळायला लागतो. पण हा कोळसाच आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे कोळसाच आहे. तो किती उगाळाल तर तो काळाच निघणार, त्याच्यातून चंदनाचा दर्प येणार नाही, सुगंध येणार नाही. पण हे समजून घेतो कोण? आज वेड्यासारखे लोक काही एक वेगवेगळ्या विश्लेषणांमधून अर्थ काढतायत की वा, काकांच्या नाकाखालून पक्ष घेऊन गेले, काकांच्या नाकाखालून पुतण्याला नेलं. अरे तुम्ही तुमच्या नाकाखालून नवाब मलिक गेला, त्याचं काय? आज नवाब मलिक खरोखर 2 महिन्यांनी जर परत तुरुंगात गेला नाही तर लोक हो जागे व्हा आणि जनहित याचिका टाका या सरकारवरही. का म्हणून देशद्रोहाच्या आरोपाखाली अटकेत असलेला हा जो कोण नवाब मलिक आहे, त्याचं मूळव्याध दुरुस्त करायला त्याला बाहेर आणलं ना, तर मूळव्याध दुरुस्त करायला 8 दिवस लागतात. आमच्याकडे इथे जोगेश्वरी गोरेगावमध्ये बरेच क्लिनिक आहेत, SV रोडवर, बगंदर मूळव्याध पाईल्स क्लिनिक.
म्हणजे बाबा बंगाली टाईपच आहेत, पण जालीम उपाय असतो. नवाब मलिकला तिकडे घेऊन जा, तातडीनं उपाय होईल. 4थ्या दिवशी नवाब मलिक हिंडू फिरू लागतील, 5व्या दिवशी त्यांना पुन्हा आर्थर रोडला घेऊन जा. ही नाटकी नको आहेत बाहेर. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी तुम्हाला राष्ट्रवादीला मुंबईतल्या मुसलमानांची मतं फिरवण्यासाठी नवाब मलिकसारखा देशद्रोही लागतो, दाऊदचा सहकारी लागतो, हसीना आपाचा जावई लागतो. आणि हे सगळं होतंय कसं? तर भारतीय जनता पक्षाच्या या सत्तेच्या मदतीनं होतंय नाही होतंय, नेमकं काय झालंय? सर्वोच्च न्यायालयाला आताच कशी सुबुद्धी सुचली? या नवाब मलिकचे वकील आजवर फेल ठरत होते जामीन मागताना, अचानक कसे होते पास झाले? सुप्रीम कोर्टाला त्यांचं म्हणणं पटलं. त्याच्या आधी या नवाब मलिकची मुलगी अजितदादांना भेटून गेली होती, हे कोण सांगणार? खूप एक प्रकारच्या कटकारस्थानांचा हा सिलसिला सुरू आहे महाराष्ट्रामध्ये. आणि याचा फटका कुठेतरी जाऊन 2024ला भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदेची या गटाला, या युतीला मोठ्या प्रमाणात त्याचा फटका बसणार आहे. पण हे आता वेळीच जर ताडलं गेलं आणि ह्या जी मंडळी आपल्यासोबत आलीत असं वाटतंय ना यांना वरून म्हणे कामगिरी सोपवली गेली आहे की काकांना पण आणा आपल्यासोबत, मग तुम्हाला मुख्यमंत्री बनवतो. चोराच्या हातात तुम्ही अशा राज्याच्या तिजोरीच्या किल्ल्या तर दिल्यात, अख्खं राज्यही सोपवा. मग कशाला निवडणुका लढवता? कशाला भारतीय जनता पक्षाचे उमेदवार उभे करता? उद्या वाटाघाटी तर तुमच्या उमेदवारांची संख्या कमी होणार आहे. किती उमेदवार लढवणार तुम्ही 288 पैकी? राष्ट्रवादीला काही जागा सोडायच्या आहेत, तुम्हाला शिंदे गटाला काही जागा सोडायच्या आहेत, तुमच्याकडे किती जागा राहणार? याचा कधीतरी साकल्यानं या उजव्या विचाराच्या हिंदुत्ववादी पक्षानं विचार करायला हवा. कुठल्या हवेत आणि कुठल्या धुनकीमध्ये सगळं जे चाललंय ते लक्षात येत नाहीये सध्या तरी. किंवा मला असं वाटतं की माझीच बुद्धी काहीतरी भ्रमिष्ट झाली आहे, मला काहीतरी वेगळंच चित्र दिसतंय. सगळं काही चांगलं चाललंय पण मला उगाच धसका वाटतोय, मलाच भीती वाटते. सांगता येत नाही, असं होऊ शकतं. कारण माझी बुद्धी ज्या पद्धतीने चालते त्या पद्धतीनं मला हे सगळं चित्र असं उलटं दिसतंय. एक प्रकारची सहानुभूती निर्माण करण्यासाठी हे लोक शरद पवारांवर टीका करतायत, शरपंजरी पडलेला भीष्माचार्य उभा करतायत. आणि तो भीष्माचार्य उद्या सहानुभूतीची लाट घेऊन आला आणि 30-40 जागा घेऊन गेला. आणि तुमच्या मदतीनं या अजितदादांनी, या गटाने इथेही 25-30 जागा गोळा केल्या तर झालं. त्यांचं जे टार्गेट आहे 65-70 जागांचं ते कसंही करून सेट करण्याच्या उद्देशानंच कामाला लागलेत. काका पुतणे हे पवार वर्सेस पवार नाही, पवार विथ पवार आहेत. हे सातत्याने आपल्या नजरेसमोर येत आहे, वेगवेगळ्या उदाहरणांमधून आपल्या समोर स्पष्ट होत जात आहे. तरी जर आपण त्याकडे बघणार नसू तर मग ज्या पद्धतीने खड्ड्यात चाललं आहात त्या पद्धतीने जा. तुमची सत्ता, तुमचा पक्ष आणि तुमचं भविष्य तुम्हाला लखला बस. मित्रो, यावर विचार करा आणि तुम्हाला काय वाटतंय? म्हणजे असंच काहीसं वाटतंय की काही वेगळी व्यूहरचना, रणनीती यामागे असेल? काय वाटतं हे मला नक्की कमेंट्समधून कळवा. तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डिजिने. धन्यवाद. नमस्कार.